आजच्या परिपाठांतर्गत आजचे पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे ईश्वरी. नमस्कार, माझे नाव ईश्वरी अमोल राठोड. मी वर्ग 6वी शिकते. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची सूचना म्हणते. आजच्या परिपाठांतर्गत पुस्तक परीक्षण विषय घेऊन येत आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे दोन जीवा भावाचे. याची लेखिका आहे शिप्रा शहाणे. याचे प्रकाशन आहे अमल प्रकाशन. याची किंमत आहे 30 आणि याची पृष्ठसंख्या आहे 16. हा पुस्तक फारच छान आहे आणि याचं मुखपृष्ठ तर तेवढंच छान आहे. याच्या मुखपृष्ठावरलं निसर्ग मला फार आवडलं आणि याचं मलपृष्ठ पण तेवढंच छान आहे. याच्या मलपृष्ठावर प्राणी आणि पक्षी दिले आहेत. या पुस्तकामध्ये एकूण 3 कथा आहेत आणि त्या तिन्ही कथा मला फार आवडल्या. पहिली कथा आहे दोस्त माझे मस्त. दुसरी कथा आहे वय शरीराला असतं मनाला नाही. यामधली तिसरी कथा आहे शिवताई. या तिन्ही कथा फारच छान आहेत. यामधली पहिली कथेमधून मला फार काही शिकायला भेटलं. यामध्ये असं होतं की आपण प्राण्यांशी मैत्री केली पाहिजे कारण ते कधी आपल्याला धोका देत नाही. आणि दुसरी कथा ही मला फारच आवडली. यामध्ये आपलं वय आपल्या शरीराला असतं ते मनाला नसतं. आपण आपलं मन स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि आपण जर आपलं मन स्वच्छ ठेवलं तर आपण काही पण करू शकतो. हे या कथेचं सार आहे. आणि यामधली तिसरी कथा पण फारच छान आहे. जी आपण चिमणी आणि कावळ्याची गोष्ट ऐकत होतो ते त्याच्या पुढच्या ह्या लेखिकाने जोडला आहे आणि ही कथा पण तेवढीच छान आहे. कसं त्या चिवताईला पश्चाताप होतो की त्याने असं केलं. तेव्हा त्याला फार दुःख होतं आणि ती कावळ्याला शोधत जाते. तेव्हा त्याला कावळा म्हणतो की मलाच घर बांधायला पाहिजे होतं. मी उगाच तुझ्याकडे आलो, तुला त्रास दिला. तेव्हा त्या चिवताईला कळतं की आपण खूप वाईट केलं त्या कावळ्याशी. आणि ह्या तिन्ही कथा अगदी बोधकथा आहेत. ह्या फारच छान आहेत आणि मित्रांना संदेश देईल की यातले चित्र पण फार छान आहे. हा पुस्तक अगदी सर्वांनी वाचण्यासारखा आहे. अगदी छोटा आहे पण फार मोठा अर्थ दडलेला आहे या पुस्तकामध्ये. म्हणून हे पुस्तक सर्वांनीच वाचले पाहिजे. धन्यवाद.